बंदूक ठासून उठे शेतकरी, तेली तांबोळी, गुलामगिरीची होळी पेटून मग मारी गोळी. लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची धुंद ही कादंबरी आज आपण बघणार आहोत. अंधार सर्वत्र दाटला होता, त्यानं सारी सृष्टी झाकली होती. त्या अंधारात सह्याद्री अचल उभा होता. उलट त्याची भव्यता नि गंभीरता अधिकच वाढली होती. तो महाराष्ट्रांचा लाल, देशभक्तांचा कैवारी, बंडवाल्याचा पाठीराखा जागा होता नि त्याची डोंगरी दुनिया त्याच्या कुशीत निवांत निद्रा घेत होती. महाराष्ट्राची अस्मिता आबाद राहावी म्हणून तो गिरिराजा 27 गड मस्तकावर घेऊन आज शतकानुशतके उभा आहे. तसाच आजही तो उभा होता आणि पूर्वी जसा त्याच्या पठारावर महाराष्ट्राचा इतिहास घडला, तसाच एक नवा इतिहास आज घडत होता. डोंगरावरून एक मोठा ओघळ सरळ खाली आला होता नि तळवटावर येऊन तो नागमोडी वळण घेत घेत पूर्वेला गेला होता. त्यानं 1.5 मैलावर जाऊन धनगरवाडीला अगदी घासून वळसा दिला होता. त्याच्या दुतर्फा झाडाझुडपांनी गर्दी केली होती. रानवेली, घाणेरी, चिल्लार यांनी तो ओघळ पार झाकला होता. सर्वत्र निशब्दता नांदत होती. हुकाचू होत नव्हते. फक्त रातकिडे जीव लावून चमकत होते. दूर कुठेतरी मध्येच एखादं खुळं पाखरू कसला तरी आवाज काढून पुन्हा गडप होत होते. वातावरण भेसूर झालं होतं. क्षणोक्षणी ते अधिकच भेसूरता धारण करीत होते. एक प्रचंड आकृती उतरून त्या ओघळानं पूर्वेकडे निघाली होती. तो धिप्पाड देह प्रत्येक पाऊल दमदार टाकीत होता. मध्येच थपकून दूरचा कानोसा घेत होता नि मग पुन्हा पाऊल उचलीत होता. त्याच्या रुंद छातीवर काडतुसाची माळ होती. डाव्या खांद्याला बंदूक होती नि त्यानं पटका बांधून त्यावरून घोंगड्याची खोळ घेतली होती. त्याच्या अंगात पांढरी पैरण होती. त्यानं उपरण्यानं कंबर बांधली होती नि पिवळी पंजी नेसून पायात उंच टाचाचं धनगरी पायतान घातलं होतं. तो तेलीच होता, पण जसा वाघ दबा धरून खांद्यावर चाल करतो तसा तो एका प्रकारे चालत निघाला होता. त्याच्या डोळ्यात वाघाचा कोप उसळत होता. तो एकाएकी घरकन वळून डोंगराकडे नजर टाकीत होता. मध्येच तो मटकन बसून दूर पाहत होता. आपण कुठे आहोत याचा अदमास घेत होता नि पुन्हा उठून चालत होता. धनगरवाडी जवळ आली. दिवे दिसू लागले. माणसाचे शब्द ऐकू येऊ लागले. ती जेवण वेळ होती. घरोघर माणसं जेवत होती. चोरांची चाहूल घेणारी धनगराची बिलंदर कुत्री आता भाकरीची चाहूल घेत होती. तो थांबला. त्यानं गळ्यातील काडतुसाची माळ सरळ केली. एक निश्वास टाकला. भरकन तो उघड्यातून वर आला नि एका घराच्या रोखानं चालू लागला. त्याचा अदमास बरोबर होता. ज्या घरी त्याला जायचं होतं तेच घर त्याच्या समोर आलं होतं. तो त्या घराच्या परसदारी पोहोचला. त्या घरानं उघडाकडं पाठ केली होती. त्याच्या परसदाराला एक कोंडार होतं. त्या कोंडारात मेंढर बसली होती. त्या घराच्या पुढील दारी काय आहे हे मागून मुळीच दिसत नव्हतं, परंतु ते घर एका मातब्बर माणसाचं असावं असं चटकन वाटत होतं. तसं ते मजबूत नि मोठं होतं. तो त्या घराजवळ येऊन थांबला. मेंढरांचं कोंडार बाभळीच्या शिऱ्यांनी दाट कुंडलं होतं आणि त्या कुंपणाच्या आत मेंढराची खांडं आराम करीत होती. पुढील सोप्यात पोरं बोलत होती आणि मध्यघरात भांडी वाजत होती. तो तयार झाला. त्यानं आपली बंदूक सरळ धरली आणि वाघानं झेप घ्यावी तशी त्या कुंपणावरून जबरदस्त झेप घेतली नि तो मेंढरात पडला. मेंढरं धडपडली. बसलेली उठली. मेंढराचं दूध भरपूर पिऊन त्यांच्याच उभी पडलेला वाघ्या कुत्रा सावधच होता. ती उडी घेताच तो भुभू करून उठला आणि विजेच्या वेगानं पुढे धावला. वाघ्या, अरे मी आहे, तो म्हणाला. तसा वाघ्या शांत झाला आणि तसाच पुढे जाऊन त्याच्या गळ्यात पडला. त्याला चाटू लागला. भावाला भाऊ भेटावा तसा वाघ्या त्याला भेटला. मग तो खाली बसून वाघ्याला गोंधळीत म्हणाला, मला वाटलं वाघ्या तू झोपला असशील. एवढ्यात परसदार उघडलं गेलं.
घरातील दिव्याचा उजेड मेंढरात आला आणि त्याबरोबर एक कडवा आवाज घुमला. कोण हाय ते? मी मी हाय, सखाराम. कोण? मास्तर तुम्ही? सखारामच्या हातात फरशी कुऱ्हाड लकाकली आणि तो चकित झाला. पुढे जाऊन मास्तरासमोर बसला. म्हणाला, मास्तर, काय हे? इतकी रात करून आलासा? होय, रात झाली खरी. मास्तरांनी बंदूक बाजूला ठेवली. सखाराम दबक्या आवाजात गंभीर होऊन म्हणाला, मास्तर, काय? बोला ना. तुम्ही रात करून बाहेर पडणं धोक्याचं नाही का? धोका? सखाराम, आता पावलं पावली धोका वाढून ठेवला आहे. नी दिवस नी रात्र सारखीच आहे. पर मास्तर, एवढं काय तातडीचं काम होतं? अरे बाबा, तातडीचं काम होतं म्हणून तर मला येणं भाग पडलं. मास्तरांनी वाघ्याला मांडीवर घेत उत्तर दिलं. जेवणार का? हो, जेवणार. आणि तुमचं तातडीचं काम बी सांगून टाका. सखाराम बोलला. आपली सर्व माणसं बोलव आणि राजीव पाटलांना न चुकता सांग की मी आलो आहे. लवकर या. जा, मग बोलू. बरं, तुम्ही भाकरी खावा, तवर सारी मंडळी येतील. सखाराम म्हणाला. सावध असा. काही काळजी करू नको. मास्तर वाघ्याची पाठ ठोपटीत म्हणाले. हा आहे माझ्या मदतीला खंबीर. सखाराम कुऱ्हाड घेऊन उठला आणि घरात गेला. जाता जाता त्यानं बसलेली सर्व मेंढरं उठवली. मास्तर गडप्प झाले. सखाराम गेला आणि मास्तर एकटेच मेंढरात बसले. त्यांच्या पुढं अनेक प्रसंग साकार झाले. ते विचार करू लागले. ते 42 साल सरकत होतं. ते दिवस भारतीय जनतेच्या जीवनात अभूतपूर्व असे होते. सर्व भारत आपल्या स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता लढत होता. त्यानं सर्वस्व पणाला लावलं होतं आणि साक्षात मृत्यूवर तो धडक घेत होता. आपल्या स्वातंत्र्याचा महान अरुणोदय पाहण्यासाठी सारा देश उत्सुक झाला होता आणि त्या आघाडीवर महाराष्ट्र अगदी बिनीला लढत होता. बंदूक ठासून उठे शेतकरी, तेली तांबोळी, गुलामगिरीची होळी पेटून मग मारी गोळी. पोवाडे सर्वत्र गायले जात होते. शेतकरी निर्भान झाले होते. त्यांची तरुण मुलं त्या संग्रामात उतरली होती आणि लढत होती. त्यांनी त्यागाची सीमा ओलांडली होती. ते बंदुका शोधित होते आणि त्यांना बंदुकीचं वेडच लागलं होतं. एका काडतुसाला एका जीवाचे मोल प्राप्त झाले होते. उभा सातारा जिल्हा बंदूक बंदूक करत होता. शेतात पेरणीसाठी बी पाहणारा शेतकरी आता एक एक काडतूस हुडकीत होता. त्यासाठी जीवाचं रान करीत होता. गोव्यापासून मुंबईपर्यंत त्याची दौड सुरू होती आणि साताऱ्यात तर मातीचा कण न कण जागृत झाला होता. स्वराज्यासाठी झटकून कटून जायला तरुण तयार झाले होते. थोड्या वेळानं कोंडाबाई जेवणाचं ताट घेऊन आली. ते ताट मास्तरापुढे ठेवून ती पुन्हा परत गेली आणि एक कंदील घेऊन आली. त्याची वात मंद करून ती मास्तरापुढे बसली आणि त्या मंद प्रकाशात मास्तर जेवू लागला. त्यांनी विचारले, काय कोंडाबाई, बरं आहे ना? हो, बरं आहे की. कोंडा ही सखारामची थोरली लेक होती. ती आज वयात आली होती. ती रंगानं सावळी होती, पण नाकी डोळी तरतरीत होती. तिचे डोळे पाणीदार होते आणि चेहरा तर खुडून घ्यावा असा होता. ती उभार देहाची तरणी पोरगी मास्तरांना देव मानित होती. त्यांच्याविषयीचा अपार आदर तिच्या हृदयात बसत होता. ती आता तारुण्याच्या अंगणात उभी होती आणि तिला नियमित रेखीव निवतीव घडवल्यामुळं तिला पाहणारीची दृष्टच लागत होती. मग काय कोंडाबाई, तुझ्या लग्नाचं काय ठरलं? मास्तरांनी जेवता जेवता विचारले. तशी ती लाजली, तोंडाला पदर लावून हसली. म्हणाली, मी काय सांगू? तिच्या उभार देहाचा मुरठा झाला. स्पर्श होताच मुरठा होणाऱ्या लाजाळूप्रमाणे ती मुरडली आणि हसत राहिली. लग्नाचं नाव काढताच इतकं लाजायचं कारण नाही. मास्तर हसत म्हणाले, तू लग्नाचं नाव ऐकताच इतकी हसतेस का? मग काय रडत बसू? ती मोठ्यानं हसली. म्हणाली,
तुमच्या मागे इतक्या पिढ्या लागल्यात, तरी तुम्हासनी माझ्या लग्नाचा विचार कसा सुचतो? हे पहा कोंडाबाई, मास्तर म्हणाले, माझ्या मागे आणखी एवढ्याच पिढ्या लागल्या तरी मी तुझ्या लग्नाचा विचार सोडणार नाही. अगं नको म्हणून का लग्न टळत असतं? आणि मग ती दोघं मोठ्यानं हसली. कोंडाबाईला मास्तर देवासारखे वाटत होते. मास्तर जे बोलतील ते ती मानित होती. त्यांचं खडतर जीवन, त्यांची ती झुंज यानं ती दिपली होती. त्यांच्या त्या संकटकाळी मदत करावी, त्यांना सुख द्यावं असं तिला वाटत होतं. आणि म्हणूनच ते आले की त्यांच्या सेवेत ती सुख मानित होती. अगदी तन्मय होऊन जात होती. तिची झोप उडत होती. आपणही आपल्या देशासाठी काहीतरी करावं असं तिला वाटत होतं. ते ती आपल्या वडिलाकडून शिकली होती. देशासाठी देह कष्टिवणारे मास्तर तिला देवासारखे वाटत होते. मास्तराचं जेवण झालं. त्यांनी पाणी पिऊन ढेकर दिला. मग तो वाघासारखा वाघ्या कुत्रा त्यांच्या मांडीवर लोळू लागला. त्याला आनंद झाला होता. वाघ्या खरंच वाघासारखा होता. त्याचा रंग काळा पिवळा होता. त्याच्या अंगावरचे केस लांब होते, कान मात्र लांब नि लोंबकळते होते. त्याचा जबडा रुंद होता नि डोळे लाल तंगर होते. त्याचा भक्कम देह नि तो रागीट चेहरा पाहिला की पाहणाऱ्याला भीतीच वाटत होती. मास्तर, हे असं किती दिवस चालायचं? कोंडानं विचारलं. कशाबद्दल म्हणतेस? मास्तरांनी विचारलं. नव, हे असं मेंढरात बसून तुम्ही किती दिवस जेवणार? कोंडाबाई बोलली. जोपर्यंत ही झुंज संपत नाही तोपर्यंत. मास्तर उत्तरले. ही झुंज कधी संपणार? ती गंभीर झाली. ते आता सांगता येणार नाही, मास्तर म्हणाले. ती उठली, ताट घेऊन निघाली. तिला मास्तर म्हणाले, कोंडाबाई थांब. का? आता तुझी भेट लवकर होणार नाही. मग काय करू? मी मोकळा होईपर्यंत तू लग्न करू नकोस. मला समजलं नाही. ती लाजली. तुझ्यावर मी 5 तांदूळ टाकावे अशी माझी फार इच्छा आहे, मास्तर म्हणाले. मग तसंच होईल. ती चालू लागली. ती घरात गेली आणि वाघ्या धडपडून उठला नि भुंकू लागला. त्याला कसली तरी चाहूल लागली होती. मास्तर दूचित झाले. चौफेर पाहू लागले. कोंडाबाई परसदारी आली. तिलाही धक्का बसला. ती कानोसा घेऊ लागली. वाघ्याचा भरदार आवाज घुमत होता. त्यानं गाव हादरत होता. तो सखाराम आला. म्हणाला, मास्तर, घात झाला. काय झालं? पोलिसांनी गाव वेढला. काय म्हणतोस? मास्तर चमकले. आक्षी खरं आहे मास्तर. किती पोलीस आहेत? मास्तरांनी विचारले. सांगता येत नाही, सखाराम म्हणाला. मास्तर, गावाला येडा पडलाय. मग मी काय करू? तुम्ही जागा सोडू नका आणि जो कोणी मोर येईल त्याला दणका, सखाराम बोलला. पण तुला त्रास होईल, मास्तर म्हणाले. मास्तर, असं का बोलता? सखारामचं मन दुखावलं. तो तीक्ष्ण स्वरात म्हणाला, तुम्ही या गावात दळलाय हे समजल्यावर साऱ्या गावाला त्रास होणार काय? मग माझी कोण कथा? खरं आहे तुझं. माझी चूक झाली. मास्तर दिलगीर झाले.